हॅलो. मोठ्यानं बोला ना, ऐकून येऊ राहील काही. हॅलो. हॅलो. हो बोला सर. मॅडम. हो. ते मला आहे ना ते SMS चे काही प्लॅन आले का तुमच्याकडे? SMS साठी प्लॅन. बरं. ते नाही का आपण लिहून दुसऱ्यांना पाठवतो. टेक्स्ट मेसेज. हा तेच. म्हणजे ग्रीटिंग्स वगैरे हवेत का आपल्याला? हवे नाही. मग म्हणजे आम्ही नाही का इकून मेसेज पाठवण्यासाठी कमी चार्ज लागणारा प्लॅन पाहिजे का? जरा इंग्लिश मध्ये ना मराठीत बोलू काय समजत नाही ते. हॅलो. हा. तुम्हाला म्हणजे मेसेज साठी कमी चार्ज लागावा असं प्लॅन म्हणतायत का आपण? चार्ज काय? आपल्याला कशाबद्दल माहिती? पैसे कमी लागणार का मग? तेच विचारत आहे, आपल्याला नक्की कशाबद्दल माहिती हवी? म्हणजे आम्ही जे आता आमच्या याच्यात काही लिहिलं आम्ही टाईप केलं. हो. तर ते माझ्या दोस्त आहे ना तो अरुण, त्याला पाठवलं तर त्याचे पैसे किती लागणार? ते त्याच्यात नवीन माझा मित्र म्हणे आलंय म्हणे नवीन प्लॅन आलाय म्हणे आयडिया वाल्यांचा, तर म्हणून फोन लाव. तुम्ही ज्या प्लॅन मध्ये आहात ना त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाच लागणार मेसेज पाठवण्यासाठी. बरं, ते दुसरा एक प्लॅन आहे जे आय कार्डचा आहे, ज्यामध्ये 98 चा रिचार्ज करावा लागतं आणि कॉल चार्जेस जे असेल लोकल कॉलिंग 1 रुपये, लँडलाईन एसटीडी 1 रुपये 30 सेकंदासाठी, आणि त्यामध्ये लोकल नॅशनल SMS पाठवलं की 25 पैसे चार्ज लागतं. नाही आता आमचं नाही जीवनभरचा मोबाईल ते नाही का, त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाच लागणार सर. आणि म्हणजे पाठवलं तरी 1 रुपया का? हो. आणि फोन लावला तर? फोन लावला तर 1 रुपये 99. 99? हो. म्हणजे 99 काय? 1 रुपये 99 प्रति मिनिट कॉल चार्ज लागते. 2 रुपये? हो. आणि आम्हाला 50 पैसे करायचे असेल आता लाईफ टाइम आहे ना. करा सर. आपण मेसेज पाठवा. आय लिहा मोठ्या अक्षरात. काय पाठवा? आय लिहा मोठ्या अक्षरात. हा. मग 2 लिहा आकड्यात. हा. परत आय लिहा मोठ्या अक्षरात आणि ते पाठवा आपण. म्हणजे पहिल्या लिपीत लिहू का? काय? पहिल्या लिपीत मोठं असं टायटल टाकून का? मोठ्या अक्षरात यायचं आणि 4444 वर पाठवा ते. म्हणजे आता मी जे आकडा टाकून फोन लावला त्याच्यावर पाठवून देऊ का? हो. आय टू आय लिहून 4444 वरती पाठवा. ते पोहोचेल का तुम्हाला? काय? पोहोचायपेक्षा तुम्हीच घ्या ना तिकडे करून. नाही, इकडून नाही होत. तुम्ही तुमच्या हँडसेट वरून मेसेज पाठवावा लागतं, ते आपण पाठवा. काय मॅडम करा ना, पण काय इकडे उमजत नाही होय काय मोबाईल मध्ये काय उमजत नाही. येत असेल कुठल्याही आयडियाच्या डीलर कडे या, ते तुम्हाला मेसेज करून देईल. कुठं जाऊ? आयडिया वाल्याकडे? हा. कुठं? रिचार्ज कुठून? आता तुम्ही कुठे? आता कुठे तुम्ही? हॅलो. आता कुठे तुम्ही? त्याबद्दल आम्ही माहिती नाही देऊ शकत. मग कुठं हॅलो ऍक्टिव्हेट करायचं असेल जिकडे तुम्ही रिचार्ज करता ना डीलर कडे, तुम्ही चिडू नका हो. मी काय विचारू राहिलो, हे आता टाईप करायला जाऊ कुठं असं? तुम्ही रिचार्ज कुठे करता सर? तर आपला माझा मित्र आहे ना त्याच्याकडे पैसे द्यायचे, तो मस्त करून आणतो. इकडं आपाप मला टुंग टुंग वाजतं. हॅलो. हो सर. आपण मेसेज पाठवा तरच ऍक्टिव्हेट होईल. मी तुम्हाला सांगितलंय ते मेसेज पाठवा. तुम्ही द्या पण करून. आज काय करता हो? इकडून नाही होत सर. काय तुम्ही आयडियाला हॅलो 1 मिनिट. ते 50 पैसे करायचंय त्याला आय टू आय दाबू आणि 4 वेळा मेसेज तुम्हाला पाठवून देऊ. हा. आणि ते मेसेजचे पैसे कमी करायचे असले तर? कसे कमी करायचे? मेसेज आता कसं फोनचे कसं 50 पैसे करायचे. हॅलो. हो. ते पाठवल्यानंतर तुमचं ते सर्व्हिस ऍक्टिव्हेट होईल. त्यानंतर कुठलाही आयडिया नंबरवर कॉल कराल आपण तर आपल्याला 50 पैसे कॉल चार्ज लागेल. बरं. आणि मेसेजचे कमी करायचे असेल तर काय करू? आता तुमच्या प्लॅन मध्ये जे नाही आहे मेसेज कमी करण्यासाठी जर असेल आपल्याला मेसेज येईल. बरं. हो. ओके. आयडियाला जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.